हॅलो, कृष्णप्रिया फॅशनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता इथे मी 5 इंचाची एक स्लीवचं कटिंग घेतलेलं आहे आणि बाहीच्या मध्यापासून कोपऱ्यामध्ये 2.5 इंचावर एक मार्क केलेला आहे आणि खालून अर्ध्या इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि आता ती सरळ लाईन जोडून घ्यायची आहे. तुम्ही वरचं अंतर 2.25 इंच घेतलं तरी चालू शकतं. 2.25 किंवा 2.5 इंच, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही, नाहीतर मग त्या प्लेट खूप पसरल्या जातील मधल्या. आता दुसऱ्या बाजूला देखील लाईन मारून घ्यायची आहे. आता ते मेन फॅब्रिकवरती अस्तरचं कापड ठेवून सोयीच्या बाजूला ठेवून तिथे आता टीप मारून घ्यायची आहे. आणि आता ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मध्ये नॉचेस देऊन घ्यायचं आहे. आणि आता ते फॅब्रिक उलट पालट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती वरतून एक टीप मारून घ्यायची आहे. तर खाली घेतलेलं अंतर तुम्ही 1 इंच घ्यायचं असेल तर 1 इंचही घेऊ शकता. आता अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे आणि साईडचा कप आता आपण मध्ये आपल्याला पॅच बनवण्यासाठी एक पट्टी घ्यायची आहे 6 इंच रुंदीची आणि 10 इंच लांबीची पट्टी घ्यायची आहे. आता त्या फॅब्रिकचा मध्य करून घ्यायचा आहे आणि मध्ये एक निशाण मारून त्याचा मध्य करून घ्यायचा आहे व एक लाईन मारून घ्यायची आहे. तर मध्यापासनं 1 इंचावरती 5 लाईनी मारून घ्यायच्या आहेत. तसं दोन्ही बाजूला 1-1 इंचाचं प्लेट टाकण्यासाठी घ्यायचं आहे. तर आता दुसऱ्या बाजूनी या बाजूला प्लेटी टाकत एका जागेवरती जमा करायच्या आहेत. आता इकडच्या बाजूने देखील मधी लाईन ओढली, त्याच्यावरती एकावर एक प्लेटी 1-1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्यानुसार ठेवून घ्यायच्या आहेत. आता वरती जो आपण मधी लाईन ओढलेली आहे, आता तिथे बरोबर खालून प्लेट जमा करत वरती ओढत आणायची आणि ती प्लेटची घडी घालायची अर्ध्या इंचाच्या अंतरावरती. तर खालून जिथे प्लेट सुरू होते तिथून वर ओढत आणली की ती बरोबर प्लेट तयार होते. अशी धरत आणायची ती. आता परत या बाजूने त्या बाजूला प्लेटी घालायच्या आहेत. तर खालून प्लेटी जमा करत वरती यायचं आहे आणि अर्ध्या इंचाच्या अंतरावरती तुम्हाला हवे तितके तुम्ही घालू शकता प्लेटी.
अशा प्रकारे आपलं प्लेटी जुळवून झालेल्या आहेत. आणि आता ते मेन फॅब्रिकवरती मध्ये कापड एक पिन लावून घ्यायची आहे आणि मगाशी जो पॅच कट केलेला तो बरोबर मध्ये ठेवून घ्यायचा आहे. आणि आता तो पॅच जेवढा आहे तेवढ्यावरतीच बरोबर जुळवून त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे. आता बरोबर बाहीचा शेप देऊन एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि मागच्या बाजूचं देखील एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायचं आहे आणि त्याला साईडने एक एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे ती फोल्ड होऊन आतमध्ये जाईल आणि तो कपड्यावरती त्याचे धागे वगैरे निघणार नाहीत. आता खालचा पार्ट बघितला तर तो अनइवन झालेला आहे, थोडासा खाली आलेला आहे. तर आता तिथे सरळ टीप मारून तो ते फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आता एक पट्टी घ्यायची आहे, एक 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि ती मागच्या बाजूने जोडायची आहे. आता त्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. आणि फोल्ड करून घ्यायची आहे की ती पट्टी 1/2 इंचाची तयार राहील. आणि त्याच्यावरती वरून टीप मारत यायचं आहे. अशा प्रकारे आपलं खूप सुंदर असं बाहीचं बाही तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की तयार करून बघा, खूप सुंदर दिसते. तुम्ही खाली बटन किंवा नॉट वगैरे लावू शकता. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही बाहीला, पुढचा आकार मागचा आकार. अशा प्रकारे खूप सुंदर डिझाईन रेडी आहे. थँक यू फॉर वॉचिंग.